11 जुलै 2006 मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस। 7 शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली। आजही या घटनेनं अंगावर काटा येतो। पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले। त्यात 187 जणांचा मृत्यू, 829 जण जखमी झाले आणि असंख्य कुटुंबांचं आयुष्य कायमचंच उद्ध्वस्त झालं। तब्बल 19 वर्षांनी सबळ पुराव्यांअभावी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। का आणि कसं? तपास यंत्रणा नेमक्या कुठे कमी पडल्या? पीडितांच्या कुटुंबियांना काय वाटलं? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइन। 11 जुलै 2006 संध्याकाळचे 6:24 ते 6:28 अवघ्या 4 मिनिटात मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील 7 लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास मध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले। माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड या स्थानकांजवळील फर्स्ट क्लास डब्यांमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले RDX आणि अमोनियम नायट्रेटचे बॉम्ब फुटले। त्यात 187 जणांचा मृत्यू, 829 जखमी झाले। सामान्य मुंबईकरांचं आणि प्रवाशांचं आयुष्यच क्षणार्धात बदललं। हजारो प्रवासी घरी परतण्याच्या तयारीत असतानाच मृत्यूंच्या दाढेत सापडले। यात कुणाचे वडील होते, कुणाचा भाऊ होता, कुणाचा मुलगा होता, तर कुणाची बहीण होती। त्यामुळे 19 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही। याबाबत पीडितांच्या नातेवाईकांनी खंत व्यक्त केली आहे। या स्फोटांनी फक्त शारीरिक जखमाच केल्या नाहीत, तर असंख्य कुटुंबांच्या भावनिक आणि मानसिक अवस्थेवरही आघात केलाय। 2015 मध्ये विशेष मकोका कोर्टानं 12 जणांना दोषी ठरवलं। त्यापैकी 5 जणांना फाशी आणि बाकीच्यांना जन्मठेप। मात्र आता 21 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 12 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामुळे या प्रकरणात तपास यंत्रणांनी नेमकं काय केलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल का दिला, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र ATSने तपासाची सूत्रे हाती घेतली आणि मकोका, UAPA यांसारख्या कठोर कायद्यांचा वापर केला। 13 जणांना अटक केली। त्यापैकी बहुतेकांचे कथित संबंध सिमी आणि लष्कर-ए-तोयबाशी जोडलं गेलं। तपासात प्रेशर कुकर, स्फोटक पदार्थ, टायमर यांसारख्या वस्तू जप्त केल्या गेल्या। मात्र उच्च न्यायालयाने या सर्व पुराव्यांना आणि कबुली जबाबांमध्ये तथ्य आढळलं नाही, असं न्यायालयाने म्हटलंय। उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ATSच्या तपासात अनेक त्रुटी होत्या। कबुली जबाबांचा आधार घेतला गेला, मात्र ते स्वेच्छेने दिले गेले की नाही याबाबत शंका उपस्थित झाल्या। अनेक कबुली जबाबांमध्ये एकसारखेपणा होता। कॉल डेटा रेकॉर्ड्स अर्थात CDR सारखे महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात ATS अपयशी ठरली। शिवाय जप्त केलेल्या वस्तू आणि स्फोटांमध्ये वापरलेल्या साधनांमध्ये स्पष्ट संबंध सिद्ध झाला नाही। उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की स्फोट झाले यात शंका नाही, मात्र आरोपींना या गुन्ह्यांशी जोडणारे ठोस पुरावे नाहीत। परिणामी 12 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलं। या निकालानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात आहे। तरीही जे पुरावे उच्च न्यायालयात टिकले नाहीत ते सर्वोच्च न्यायालयात टिकतील का, असा सवाल उपस्थित केला जातोय। मुंबईनं या स्फोटांमधून स्वतःला सावरलं, मात्र पीडितांच्या कुटुंबांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत। तपास यंत्रणांच्या कमतरतेमुळे न्याय मिळाला नाही, असं त्यांना वाटतंय। आता अशा प्रकरणांमध्ये भविष्यात तपास कसा सुधारता येईल आणि पीडितांना खऱ्या अर्थानं न्याय कधी मिळेल, हा प्रश्न निर्माण झालाय। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।